काहीच बघ तू, खाली बघायची गरज नाही. आणि असं ट्रेस अँड ड्रॉ करायचं, ठीक आहे. जे लाईन दिसतं. नोज कुठे आहे? नोज. नो. चलो, कम ऑन. व्हेरी गुड. टेक अ ब्रेक. काय नाही होत, मी तेच म्हणते. कसं हँडवॉश करते? हां. काय करते नानू तू? दही आहे ना, हे चटणी केली. ब्रश नाही करत मुलं, त्याच्यावर काय एक उपाय तुमच्याशी मी लवकरच शेअर करणार आहे, ज्याने मुलांच्या दातांना कीड लागत नाही. हे ऑल व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे अनायाचं इव्हनिंग रुटीन. सो मी तुमच्याशी एक व्हिडिओ ऑलरेडी शेअर केला, ज्याच्यामध्ये मी तुमच्याशी अनायाचं मॉर्निंग रुटीन कसं असतं हे शेअर केलं आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते दुपारी ती झोपते, एक नॅप घेते, तोपर्यंतचं सगळं काय त्याच्यामध्ये आहे, कसं काय आमचा रेग्युलर शेड्यूल असतो. त्यानंतर आता ती उठल्यावर म्हणजे ती अराउंड 4ला उठते असं म्हणा. 2ला जर ती झोपली तर 4ला उठते, किंवा म्हणजे 1.5 ते 2 तासाची अशी तिची अराउंड दुपारची झोप असते. आणि त्यानंतर उठल्यावरचं तिचं रुटीन कसं असतं रात्री झोपेपर्यंतचं हे तुमच्याशी मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला युजफुल वाटला की नाही नक्की कॉमेंटमध्ये शेअर करा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त तुम्हाला तिची खेळणी किंवा तिच्या ॲक्टिव्हिटीज काय असतात हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. हाय नानू. आणि बॉटल आम्हाला झोपेतून उठल्याबरोबर लागते. सो पहिले आम्ही झोपेतून उठलं काय पितो? पाणी. येस. हो आहे ना, पी. नानू केस खूप वाढले बेटा, आपल्याला जायचं का हेअरकट करायला? आवडेल तुला? ओके डन. तू रडणार पण नाही? वाव, तू तर गुड गर्ल आहे. असं कापणार आहे तुला. सध्याचं मी पोनी घालून देऊ का मग? सध्याची पोनी घालून देऊ? ओके डन. प्लीज. अगं ते डोळ्यावर केस येतात. मी छान हेअरस्टाईल करून देते. प्लीज. नानू ते डोळ्यावर येतात बेटा केस. बरं मग जेवायला देऊ? भूक आली का तुला? दही खाणार? दही. सो असं असतं, म्हणजे पोनी घालायला आम्ही खूप त्रास देतो तिला. अजिबात काही म्हणजे हेअरस्टाईल करायची नसते. आणि केस ते अगदी 1-1.5 महिनाही नाही राहत, म्हणजे एका महिन्याच्या आत तिचे केस डोळ्यावर यायला लागतात. आणि कितीदा हेअर कट करायचे म्हणून मी ते सोल्युशन बघते की ठीक आहे तिला आपण काहीतरी हेअर बँड लावून देऊ, हेअर क्लिप्स लावून देऊ, किंवा मग पोनी घालून देऊ. पण ते आम्हाला घालायचं नसतं, किंवा घातलं तरी 10 मिनिटाच्या वर ते राहत नाही. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी चांगलं सोल्युशन तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की काय करू शकते हेअर कट करण्याच्या ऐवजी. आणि सिल्की केस असल्यामुळे ते कितीही मी बाजूला केले तरी ते डोळ्यावरच येतात असे. सो मला काही ऑप्शन माहिती नाही याच्यावर. आणि तिचं तर असं म्हणणं आहे की बाबाने तुझा कसा शूट घेतला, तू कशी बोलली ते आता मी पण घेईन, असं तिचं म्हणणं आहे. ओके ठीक आहे, हां घे व्हिडिओ. हां काय म्हणू? ओके नानूला वेगळे वेगळे फूड आवडते. फ्रुट्स का? अच्छा, वेगळे वेगळे फ्रुट्स आवडते. मग मला तिला वेगळं वेगळं द्यावं लागतं. कधी मग ड्राय फ्रुट्स, मग कधी फ्रुट्स, मग कधी चिकू, मग कधी पायनॅपल. हो ना? झालं. आणि नानूचं फेवरेट काय आहे ग? काय म्हणू? फेवरेट. अच्छा हा सांगू का? आणि मग नानूचं फेवरेट काय आहे? चिकू. हा आता वेणी घालायची आपण. तुझा फोटो मी काढू. स्टार्ट. अजून काय? अजून काय? ऍपल. दही पण आवडतं. काय अजिबात
अजिबात आवडत नाही. पोनी आवडत नाही तिला अजिबात घालायला, हो ना? मी अशीच राहते, तिला पोनी घालायला अजिबात आवडत नाही. हा ठीक आहे. काय पाहिजे? ओके. घे. तुझ्या हाताने खाते की मी देऊ? ते खायचं नाहीये बेटा, ते ब्रश आहे. नानूला येते का मंडी घालायला? व्हेरी गुड. आणि हे तू खाणार की मी देऊ? तुझ्या हाताने शांती अशा मम्मा देते मग. बॉल वरतीच बघ, तू खाली बघायची गरज नाही. कसं आहे ग? आंबट. पण माहिती का तुला, आंबटच दही खावं लागतं. दह्यामध्ये काय मिळतं माहिती का? B12. चिकू पाहिजे? ओ माय गॉड. आता खाऊन पिऊन झाल्यावर आम्हाला एक 10-15 मिनिटं लागतात खायला. त्यानंतर आमचं असतो गेमिंग टाइम. सो सध्या मी तिला थोडंसं लर्निंगवर पण फोकस करते आहे, कारण ती 2 वर्षाची ऑलरेडी झालेली आहे. सो आता तिच्यासाठी नर्सरी वर्कशीट्स घेतलेले आहेत. सो हे जे आहे प्रॉडक्ट मी टॅग करते, ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. हे 2.5+ साठी आहे, म्हणजे 2-2.5 वर्षाच्या नंतरच्या बाळांसाठी. पण मी अनाया 2 वर्षाची आहे, तरी तिच्यासाठी हे घेतलेलं आहे. सो याच्यामध्ये भरपूर सारे असे वेगवेगळे सेट्स आहेत. नर्सरी वर्कशीट्स नानूचे. ओके. मॅथ याच्यामध्ये आहे. आपण एकदा दाखवून देऊ पहिले काय काय आहे, ठीक आहे? EVS आहे. याच्यामध्ये ABCD लेटर्स आहे, सगळे स्मॉल लेटर्स आणि बाकी अजून भरपूर गोष्टी आहेत. सो या वर्कशीट्स आपण 2-2 जरी रोज करून घेतल्या तर एज्युकेशनल गोष्टी शिकल्या पण जातात. सायन्स पण आहे. ठीक आहे. आता ना हे ट्रेस अँड कलर करू, ठीक आहे? ओके. कशी पकडायची, मम्मा कशी पकडते बघ, अशी. ठीक आहे. असं या बोटामध्ये पकड. ओके. आणि असं ट्रेस अँड ड्रॉ करायचं, ठीक आहे? जे लाईन दिसते ना त्याच्यावर असं ड्रॉ करायचं. कळलं का तुला? जमेल का? ट्राय कर. सो हळूहळू याने काय त्यांना पेन्सिलची ग्रीप कशी घ्यायची हे वगैरे कळतं, पेन्सिल कशी पकडायची. थोडासा दिवस आपल्याला हेल्प करावी लागेल, पण मला वाटतं 1-8 महिन्याने ते त्यांना कळेल की कसं काय करायचं आहे. हे बघ, कसं पण नाही ना, त्याच्यावर ट्रेस करायचं बेटा. हे बघ, इथे लाईन आहे ना, इथे 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 लाईन दिसते तुला, त्याला ट्रेस करायचं आहे. कुठे पण नाही. बेबी आहे ना. नोज कुठे आहे? नोज नोज ते नोज इथे. हे काय आहे? हा, मग हे नोजला असं जॉईन करायचं. कळलं? हा. आता मला सांग, आईज कुठे? आईज अजून कुठे? आईज अजून इथे कुठे? आईज इथे. हा, मग आईजला जॉईन करायचे असं आहे. मग लिप्स कुठे आहे? हा, ते काय आहे? हे काय आहे? तुझे कुठे आहे? हे तुझे कुठे आहे? तुला नाही आहे असं? हे कळलं नाही तिला. कळलं आहे ना. हा, हे हेअर्स आहे ना. हे बघ, हेअर्स आहे ना बेबीचे. कळलं? आता जॉईन कर मग हेअर्स. इयर्स कुठे? इयर्स हेअर्स नाही बेटा, इयर्स. हा, इयर्स इथे कुठे? इथे. हा, व्हेरी गुड. आता काय नानूचे? हे काय आहे? हे फिंगर्स. ठीक आहे. आणि हे काय आहे? हँड. आणि हे काय आहे? इयर्स. हे काय आहे? हे आईज. हा. आणि हा पूर्ण काय आहे? डोळे नाही, फेस. बेबीचा फेस. ओके. आता आपण मॅच द पेअर करू, ठीक आहे? हे पूर्ण टोटल काय आहेत? बॉडी पार्ट्स. ओके. काय आहे याच्यात? काय न्यायचं? हा बघ,
हे नेणार का तू स्केल स्कूलमध्ये? हा, मग असं असं करायचं इथे. हे नेणार. ओके. आईस्क्रीम नेणार का? नो. स्कूलमध्ये आईस्क्रीम न्यायची असते का? नाही. काईट नेणार का? ही नेणार काईट? स्कूलमध्ये काईट नसते न्यायची. नो नो. आणि हे नेणार का पेन्सिल आणि रबर? नेणार का? हा, मग हे ड्रॉ करायचं. चेअर नेणार का तू स्कूलमध्ये? नाही. तुझ्या बॅग मध्ये मावणार का? नाही. मग तू ज्या गोष्टी स्कूलमध्ये नेणार आहे त्या ड्रॉ केल्या आपण. आणि हे खेळणं आमचं अराउंड 1 तास चालतं. म्हणजे दही खातो 4 वाजता उठल्यावर, त्यानंतर मग खेळतो थोडा वेळ, आणि मग त्यानंतर परत थोडीशी भूक लागते, कारण दह्याने फारसं पोट भरत नाही, कारण 1 वाटी असते त्याच्यापेक्षा ती कमी खाते कधीतरी. सो पूर्ण काही फिनिश केलं नाही, मग त्याला परत भूक लागते. आणि त्यानंतर आम्हाला गार्डनला जायचं असतं. सो त्याच्यासाठी मला तिला रेडी करायचं असतं. आणि मग टमी फुल असली की आपण 1-2 तास छान खेळू शकतो, म्हणून तिला एखादं फ्रूट खायला देत असते. सो तिला सगळे फ्रूट्स खूप आवडतात. ऑरेंज म्हणा किंवा चिकू म्हणा, पायनॅपल म्हणा, पपई म्हणा, जे काही फ्रूट्स असतील घरात ते मी तिला देते. आणि ती सगळे फ्रूट्स खूप आवडीने खाते, एक्सेप्ट पोमोग्रेनेट आणि ॲपल. पेअर ह्या गोष्टी तिला नको असतात, पोमोग्रेनेट पण नको असतात. अदर दॅन दॅट सगळे फ्रूट्स ती खूप आवडीने खाते. सो इथे आता मी तिला चिकू खायला देणार आहे. आणि हे खाऊन झालं की तिला मी मग गार्डन जायसाठी रेडी करते. तुला खायचं आहे का बरं? ते काय आहे तिकडे? ते काय आहे? ते 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 बाजूला त्याच्या. हा, हे काय आहे? पण ते काय आहे? पण हे काय आहे? याला काय म्हणतात? व्यवस्थित बघ. काय? ब्रिंजल. आणि ते कसं टाकायचं बघ. लेसिंग कशी करतात, नानू कशी करते, अशी करते. खा. हे मी करते. ठीक आहे. चिकू कसा आहे? हां, ओढ. हे घे. व्हेरी गुड. परत दुसरं चिकू खा. व्हेरी गुड. आता आपण कोणती ऍक्टिव्हिटी करतो आहे? लेसिंग. आणि आता वाजलेत 6, ऑलमोस्ट 6 or 6:30. आम्ही तिला गार्डनला घेऊन जातो. 4 वाजता नंतर 6 वाजेपर्यंत खाणं पिणं खेळणं हे सगळं काही होतं. आणि रोशन ऑफिसवरनं येतो त्याच्या आधी मी तिला रेडी करते. सो हे आमचं रोजचं रुटीन आहे की गार्डनला फिक्स जावंच लागतं, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती ऑलमोस्ट घरात असते. घरातच खाणं पिणं खेळणं सगळं चाललं असतं, पण तिला आउटडोअर ॲक्टिव्हिटीची पण तेवढीच गरज आहे. सो त्यासाठी आम्ही तिला 1 तास रोज गार्डनला घेऊन जातो. मोस्टली रोशन ऑफिसवरनं आला की तिला घेऊन जातो. तो थोडा फ्रेश होतो, काहीतरी खातो पितो, म्हणजे 6:30पर्यंत तो तिला घेऊन जातो. बट इन केस जर रोशनला काही काम असेल ऑफिसचं तर मग मी तिला घेऊन जाते. सो मी नाही गेली तर मग कसं होतं, मी घरात तिच्या डिनरची किंवा आमच्या डिनरची प्रिपरेशन करते. आणि जर का मी तिला घेऊन गेली तर मग तो खूप लेट होतो आमच्या डिनरला, तिच्या पण खाण्यापिण्याला. नंतर आउटडोअर ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही तिला रोज सायकलिंगला पण घेऊन जातो. ते कधी मी तुम्हाला पुढे सांगतेच. सध्या आता तिला मी गार्डनसाठी रेडी करते. मी तयार झाले तर तिला पण तयार करते. काय करते नानू? कोमी है नानू. पोनी घालत आहे हो ना? कोण घालून देतं नानूला पोनी? मम्मा पण छोटीची आवड नाही, पोनी पण नाही, अजिबात आवडत नानूला, पण तरी मम्मा घालते म्हणत बेटा. तरी मम्मा घालते, पण मी छोटी पण ना, पण मला अजिबात नाही पाहिजे दही. दही अजिबात नाही पाहिजे. जर पोनी नाही घातली तर नानूच्या डोळ्यावर काय येते? विष पण इथे. काय आहे? गार्डन सुरू पण आहे. हो.
कुदू नाही व्यवस्थित चालव. गार्डनमध्ये आल्यावर आम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटीज एक एक करून करायच्या असतात. तर सगळ्यात तिच्या आवडीचं आहे मंकी बार. पहिले तर ती स्विंगवर थोडा वेळ खेळली आणि त्यानंतर मग आम्ही मंकी बार करायला गेलो. तिथे तिला थोडीशी आमची मदत लागते. मंकी बार कसा करते? मंकी बार इथे बरं थांब, अशीच पकडून उभी राहा, मी येते तिकडून. हात सोड दोन्ही पण. पकडलं? ओके चलो चलो. चलो कम ऑन, व्हेरी गुड. कम ऑन. हां होल्ड 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 होल्ड. हात दुखले की सांग मला. व्हेरी गुड. चला खाली या बाबा. डन बाबा डन. काय केलं तू आता? टेक अ ब्रेक. आणि त्यानंतर स्लाईड करायला गेलो. स्लाईडवर ती थोडीशी भीते, कारण एकदा ती पडली होती तेव्हापासून तिच्या मनात थोडीशी भीती आली. पण आम्ही ती पडली किंवा ती भीते म्हणून ती गोष्ट करायची सोडून दिली नाही, तर तिला कंटिन्यू ते करायला सांगतो आणि ती थोडीशी सपोर्ट घेऊन मग करते. काय नाही होत, मी तेच म्हणते तुला. हां म्हण ना. हा कोण आहे नानू? डायनोसॉर. हा कोण आहे? रुद्रा. नानू काय करणार आहे आता? हा कसं हँडवॉश करते? हा करा. नाव खाली कर पटकन. हळूहळू जायचं. व्हेरी गुड. आणि हा गेम कोणी इन्व्हेंट केलाय? नानूने. सो बाहेरून आम्ही खेळून आलो. त्याच्यानंतर पण आम्हाला शांत बसायचं नसतं की करत आलं की आता ठीक आहे शांत बसणार, असं अजिबात नाही आहे. आम्हाला इंडोर गेम्स पण खेळायचे असतात आणि ती केल्यावर ते मला पण सगळं रिपीट करायला लागतं. तिने ते बॉल्स टाकले, तू पण टाक, म्हणजे माझं चालल्यावर सगळं तू कर, असं असतं. सो ते तसं खेळत खेळत आमचा बऱ्यापैकी वेळ निघतो आणि 7:30ला ॲक्च्युली आम्ही घरी येतो खेळून. त्यानंतर त्याच्यात तोपर्यंत माझं डिनरचं बऱ्यापैकी प्रिपरेशन झालेलं असतं. पण आता मी गेली होती ना खाली, त्याच्यामुळे आता तिकडनं आल्यावर मला करायचं आहे, प्लस तिच्यासोबत खेळणं. सो आता मी तिच्यासाठी डिनर बनवणार आहे आणि मग 8:30पर्यंत मोस्टली आमचा डिनर होऊन जातो. 8-8:30 हा टायमिंग आहे डिनरचा. आणि रात्री जर भूक लागली तर परत काय द्यायचं हे तुम्हाला मी सांगते. सो आता पहिले मी डिनरची प्रिपरेशन करते. आणि पोनी आमची लगेच निघते. फक्त बाहेर जाताना तेवढं आम्ही घालतो, अदरवाईज घरात तिला ते नको नको असतं. काय करते नानू तू? मम्माला हेल्प करते का तू? मम्माला हेल्प करते तू? ओके, दाखव मला कसा करते त्यांना. ओ व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. सो इथे सगळ्यात आधी मी बटाटा, वाटाणे आणि पालकनं स्टीम करायला ठेवलेली आहे कुकरमध्ये. तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरते म्हटलं. काय करते का नानू? पोली पोली. कशी करते पोली? लाटण्याने. हा व्हेरी गुड. असं करायचं. आणि ते म्हणतात ना, नजर हटीवर दुर्घटना घटी. सो इकडे आमचं खेळून झाल्यावर असा काहीसा पसारा करणं चाललं होतं. सो जर का आपल्याला कुठल्या कामामध्ये बिझी राहायचं आहे, म्हणजे आपण कामात असेल, तर ही असं काहीतरी कारभार करते आणि तो तिला करू द्यावा लागतो. त्यासाठी काय सरप्राईज. काजू पण आहे. हो हा
दही आहे ना, हे चटणी केली आहे दह्याची. तिखट पण आहे. तिखट नाही आहे, एकदम पीक काय खाऊन बघ. आंबट. आंबट खलच एकदम छान आहे. एकदम छान आहे. एकदम छान आहे. कसं आहे कसं आहे का नानू? आंबट. अजून गोड. अजून? गोड आहे. एकदम छान आहे. हो का? हे छान केलं बेटा तू पसारा ग. क्ले मम्मा मी नको. काही दाखवू नको, दिसलं सगळ्यांना. सो अशा प्रकारे नानूचं जेवण 8-8:30च्या दरम्यान होतं आणि आज तिच्यासाठी मी टिक्कीज बनवले. सो रोज तिला असं वेगळं बनवून देत नाही किंवा असं काहीतरी स्पेशल नसतं. वरण भात भाजी पोळी अशातला जो स्वयंपाक असतो आपल्या घरातला तसंच काहीतरी मी तिला देण्याचा प्रयत्न करते. पण आज किंवा वीकमधनं 2दा तिच्यासाठी असं काहीतरी स्पेशल बनवते. स्पेशल बनवण्याचं मेन कारण असतं की जेव्हा ती वरण भात भाजी पोळी खाते त्यातली भाजी फार तिच्या पोटात जात नाही, कारण अजून तिखट नाही जात तेवढं. सो भाजी नाही खाते, अवॉइड करते. वरण पोळी किंवा वरण भात असं काहीतरी खाते. भाजी असते तर थोडीशी त्याच्यात मी टाकून देते, पण असं प्रॉपर भाजी अशी जात नाही. भाज्या, हिरव्या भाज्या किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी जात नाही पोटात. त्याच्यामुळे मग असे वेगवेगळे गोष्टी तिला बनवून द्यावे लागतात, ज्यातनं आज बघा किती साऱ्या गोष्टी गेल्या. पालक गेली, वाटाणा गेला, पनीर गेलं, भरपूर आलू गेला. सो अशा भरपूर व्हेजिटेबल्स तिच्या पोटात जाव्या म्हणून मला अशा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय कराव्या लागतात. आता याची रेसिपी तुम्ही म्हणाल तर माझं दुसरं जे चॅनल आहे रोशनी आणि अंकिता, त्यावर बऱ्यापैकी मी बेबी फूड रेसिपीज शेअर करत असते. सो याची रेसिपीसुद्धा तिथेच येईल, तुम्ही नक्की चेकआउट करा ते माझं चॅनल. आणि डिनरच्या वेळी आम्ही तिला थोडासा स्क्रीन टाईम देत असतो. दिवसभरात तिला अजिबात स्क्रीन टाईम नसतो. तुम्ही बघितलं असेल मॉर्निंग रुटीनमध्ये पण पूर्णपणे मी तिला खेळांमध्ये बिझी करते. तुम्ही बघितलं राडा पण किती घातला तिने. सो जे काही खेळायला देता येईल वेगवेगळं 2-3 दिवसात एक गोष्ट बोर होते तर मी तिला दुसरे गेम्स देते. सगळं मी ड्राय बाल्कनीत नेऊन ठेवते. इथे तिच्या डोळ्यासमोर काही नसतं. रेग्युलर काही गोष्टी आहेत त्या ती खेळत असते, पण मग कधीतरी ते सगळं बोर होतं, मग काहीतरी वेगळं लागतं. पण त्या केसमध्ये मी एक गोष्ट आणते. आणि आज मी तिला क्ले दिला आणि तिने खूप राडा केला आहे. पण आम्ही मॅच बघतो त्याच्यामुळे मग आम्हाला तेवढं सहन करावं लागतं की ठीक आहे, आपल्याला काहीतरी बघायचं आहे, काहीतरी करायचं तर ती तर राडा करणारच, तेवढं नॉर्मल आहे. सो ती खेळण्यात बिझी होती. आता छान असं मी मॅच सोबतच डिनर पण प्रिपेअर केलं. आणि असं जेव्हा काही मी हेल्दी बनवते तर ते तिच्यासाठी जे असतं तेच आमच्यासाठी सुद्धा असतं, फक्त त्याच्यानंतर मी थोडंसं तिखट त्याच्यामध्ये ॲड करते आणि मग नंतर ते आमच्यासाठी पण बनवते. त्याच्यामध्ये सुद्धा एक हिरवी मिरची आहे, असं नाही की ते अजिबात तिखट नाही आहे, पण हां म्हणजे आम्हाला पाहिजे ते तेवढं तिखट नाही म्हणून मी थोडंसं ॲड करते. त्यानंतरचं रुटीन काय आहे तुमच्याशी पुढे शेअर करते. सो नानूचं आता काय आहे नाईट टाइम स्किन केअर रुटीन. ओके, आणि मग आपण काय करतो रोज पहिले. हो तूच टाक बाबा, धुवून देते मी फक्त. नानू पहिले ब्रश करणार. थोडंसं हे करून देऊ का व्यवस्थित कर. सो पहिले तर माहितीये का, म्हणजे जेवण झाल्यावर आम्ही 10 वाजता अराउंड खाली वॉकला जातो. आणि वॉकला जातो तेव्हा अनाया सायकल घेऊन जात असते. हे आमचं रुटीन असतं. पण आज तसं नाहीये, कारण आमची मॅच चालली आहे, तर आम्हाला खाली वॉकला जायचं नाहीये सध्या. सो दुपारी ती आज झोपलेली नाहीये. जनरली ती झोपते ते मी तुमच्याशी शेअर केलं, पण आज नाही झोपली आहे, असं कधीतरी होतं. सो म्हणून तिला आता रात्री लवकर झोप आलेली आहे. सो म्हणून आम्ही तिचं जे नाईट टाइम रुटीन आहे ते फॉलो करतोय. खाली जे सायकल चालवायला आम्ही घेऊन जातो ते आम्ही स्किप केलंय आजच्यासाठी. आता तिला पहिले ब्रश, फेस वॉश, तिचं फेस क्रीम लावून देते, नाईट सूट घालून देते. आणि नंतर ती फ्रेश झाली की आम्ही बेडवर जातो. आणि बेडवर गेल्यावर आमची एक स्टोरी असते रोज ऐकायची. त्याच्यानंतर आम्ही झोपतो. तर झोपायला आम्हाला रोज 11:30-12 तरी होतात. हे फिक्स टायमिंग आहे. पण आज थोडंसं सगळं लवकर होतंय. ब्रश करायला आम्ही खूप नाटक करतो. प्लीज नानू. ठीक आहे झालं. ओके. आणि ब्रश नाही करत मुलं, त्याच्यावर काय एक उपाय तुमच्याशी मी लवकरच शेअर करणार आहे, ज्याने मुलांच्या दातांना कीड लागत नाही. सो ते खरंच तुमच्यासाठी हेल्पफुल राहील, पण मी तुम्हाला एखाद्या ब्लॉग मध्ये पुढे सांगते. चला झालं, कुळला करून घे. बाजूला कर हात. तू कर. अगं नाही लावलं मी फेस वॉश. चला नॅपकिन पुसून घे. पुसून घे. डन नाही, फेस क्रीम लावायची आहे. फेस क्रीम. वाव, नानूचं स्किन नाईट टाइम स्किन केअर रुटीन झालं. हा एकदा मम्माला करू दे. बरं हा तूच कर. ओके डन म्हणा बाबाला सांग. बाबाला सांग डन. आता मला स्टोरी सांगणार आहे ना तुम्ही, विचार. दुसरी सांगू का?
बुकल्याची फुटतं. टोपीवाला नाही फुटतं बुकल्याची. बर कुठपर्यंत आठवते तुला मला सांग. एक होती आजी आणि तिच्याकडे काय होतं. मोठं गार्डन. नानूला आठवते. आणि ती काय टाकायची रोज तिथे झाडांना. पाणी टाकायची अरे रोज. वा. आणि एक दिवस ती झाडांना काय म्हणते मी कुठे चालली. आता मुलीकडे. अरे वा. आणि मग कशी जाणार होती ती तिच्या मुलीकडे. पायी पायी. व्हेरी गुड. त्याला वेळ आहे. मग भोपळा काय म्हणतो आजीबाई आजीबाई मी तुला नेणार. मग आजीबाई म्हणते ओके. मग आजीबाईचा जायचा दिवस येतो. मग ती भोपळ्याला म्हणते चल रे भोपळा. व्हेरी गुड. हो मग आजीबाई निघाली भोपळ्यात बसून. चल रे भोपळा चल रे भोपळा. हा टोपीवाल्याची सांगू. बर एक होता बघू मला शोभी शोभी तिला स्टोरी वाचून दाखव. चल, तुला वाचून दाखवू का मी. सो असं काहीसं असतं अनायाचं नाईट टाईम रुटीन. म्हणजे इव्हनिंग टू नाईटपर्यंतचं जे काही रुटीन असतं ते असं असतं. सो ती ॲक्च्युली सायकलिंग खूप एन्जॉय करते. मी एखादा शॉर्ट असेल तिचा म्हणजे रोजचा आमचं असतं तर मी जेव्हा केव्हा घेतलेला असेल तर तुमच्याशी शेअर करते. आणि तिला झोप आली आहे सो स्टोरीज ऐकल्या की आम्ही झोपतो. आणि असं नाही आहे की ती झोपेल म्हणजे ती अजून झोपली नाही आहे. पण असं काहीचं रुटीन असतं. मी ते शूट केलं आणि त्यानंतर ते झोपायचं आहे. सो पहिले आम्हाला झोपायला लागतं म्हणजे आता आम्हाला मॅच बघायची पण आम्हाला नाटक करावं लागेल लाईट बीट बंद करून सगळं. आणि मग आम्ही झोपलो की ती झोपते. तोपर्यंत ती अजिबात झोपते म्हणजे आम्हाला असं नाटक करावं लागतं की आम्ही झोपलो आहे. ती एक दोनदा आवाज देते की मम्मा मम्मा. आणि तिची बॉटल मला आवर्जून भरून आणून ठेवावी लागते. रात्री मी तिची बॉटल इथे भरून ठेवते. एक बनाना मी घेऊन येते जस्ट इन केस तिला वाटलं की भूक लागली आहे तर मी तिला बनाना देते. बनाना खायचं नसेल कारण सगळं काही मूडवर पण असतं नाही मला आज हे नाही ते नाही. मग त्या केसमध्ये मी तिला दूध देत असते. अदरवाईज दूध मी स्किप करते. फक्त सकाळी एकदा देते त्याच्या व्यतिरिक्त मी तिला दूध देत नाही जास्ती. सो हे एक दोन ऑप्शन खूप हँडी आहेत. सो हे दोन ऑप्शन्स मी तिला ठेवत असते रात्री भूक लागली तर देण्यासाठी. आणि बॉटल तर बाय डिफॉल्ट मला तिच्या बेडजवळ इथे बाजूलाच ठेवावं लागते कारण झोप म्हणजे आम्हाला जरी झोप लागली तरी ती 4 वेळा आवाज देते मम्मा पाणी पाहिजे मम्मा पाणी पाहिजे. 4दा तरी तिला पाणी पिल्याशिवाय म्हणजे 5-5 मिनिटाच्या इंटरवलवर तिला पाणी लागतं. आणि ती सिप 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 पाणी पिते आणि मग 5व्या वेळेस ती झोपते. हा पॅटर्न फिक्स आहे. जेव्हापासून दूध सुटलं आहे ना तेव्हापासून बहुतेक तिला ते आठवण येतं आणि तिला मध्ये पाण्याचं गळा सुकून येतो काय मला काहीच माहिती नाही. पण मग ती पाणी पिऊन पिऊन झोपते. सो जेव्हापासून दूध सुटलं आहे तेव्हापासून तिचा हा पॅटर्न आहे आणि तो अजूनही कंटिन्यू आहे तसाच. मग रात्रभर ती अजिबात उठत नाही. डायरेक्ट सकाळी 8 वाजताच ती उठते. कधी कधी 8ला उठते आणि मग परत झोपते. पण कधी कधी तिला भूक लागलेली असते. सो रात्री नाही खाल्लं असेल पोटभर किंवा लवकर जेवण झालं असेल त्याच केसमध्ये तिला सकाळी भूक लागते तर मी त्या केसमध्ये तिला बनाना देते कारण तिला अजून झोपायचं असतं. ती 9 वाजेपर्यंत झोपते. आणि मोस्टली तर नाही म्हणजे ही जी गोष्ट तुम्हाला बोलते सकाळी 8 वाजता उठून तिला बनाना द्यायची गरज पडते तर ते महिन्यातनं 1, 2, 3 वेळा त्याच्यापेक्षा जास्ती नाही. कारण तिचं शेड्यूल असं आहे की रात्री ती पोटभर खाऊन झोपते आणि सकाळी डायरेक्ट ती 9लाच उठते. 8ला उठली चुळबुळ जरी केली तरी परत झोपते आणि मग ती 9ला उठते. 9ला उठल्यावर आमचं काय रुटीन असतं हे तुमच्याशी मी मागच्या व्लॉगमध्ये म्हणजे अनायाच्या मॉर्निंग रुटीनमध्ये शेअर केलेलं आहे. तर तुम्ही नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. आणि असं काहीसं मी अनायाचं रुटीन शेड्यूल केलेलं आहे सगळं. यामध्ये लर्निंग आहे, फन आहे, एन्जॉयमेंट आहे, तिची प्रॉपर स्लीप आहे, तिचं प्रॉपर जेवणाचं रुटीन आहे, खाण्यापिण्याच्या गोष्टी काय हेल्दी देऊ शकते, काय माइंड गेम्स तिला खेळवू शकते, ह्या सगळ्या गोष्टींवर मी फोकस केलेला आहे. सोबतच तिला काय चांगल्या सवयी लावायच्या म्हणजे ब्रशिंग म्हणा किंवा फेस वॉश, नाईट टाईम स्किन केअर रुटीन, ज्या काही सवयी आपल्याला नव्हत्या आपल्या लहानपणी आणि ज्या मोठ्यापणी मग आपल्याला त्या आपल्या रुटीनमध्ये आणाव्या लागल्या त्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी तिच्या सेट करण्याचा प्रयत्न करते आहे. होपफुली मी माझ्याकडनं माझं बेस देण्याचा प्रयत्न करते. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती असेल ज्या गोष्टी मी तिच्या रुटीनमध्ये ॲड करू शकते तर नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अनायाचं मॉर्निंग अँड नाईट रुटीन पूर्ण कसं वाटलं हे नक्की मला कॉमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.